नमस्कार बाळांनो, दुसऱ्या राऊंडचे अलॉटमेंट झाल्यानंतर मुलं फी वगैरे भरायला चाललेत. मग पालक बरोबर आहेत आणि मग कॉलेजची जी काय फी वगैरे दिसते. आता काय होतंय, विद्यार्थ्यांनी कॉलेजची लिस्ट बनवताना की काय विचार केलेला असतो की बाबा कॉलेजची किरकोळ फी असेल. मुलींनी काय विचार केलाय की बाबा आम्हाला तर 100% फी माफी आहे. ऑब्विसली ते आहे, ट्युशन फी तर माफच आहे. बरोबर, गव्हर्नमेंट कॉलेजेस लागल्यात, काही मुलांना लागलेत. मग त्यांचं पण असं म्हणणं आहे की आम्हाला काय 50% फी मध्ये सवलत मिळते, तर आम्ही त्या गोष्टीचा फायदा घ्यावा. पण आता हा जो टायटल दिलाय ना की काय गव्हर्नमेंट कॉलेजेस गरिबांना लुटत आहेत का, गरीब विद्यार्थ्यांनाच. आता का माहितीये का की प्रायव्हेट कॉलेजांचं मी थोडं समजू शकते की त्यांना प्रॉफिट पाहिजे आहे, ते कॉलेज चालवायचे आहेत किंवा त्यांना काहीच फंडिंग मिळत नाही कुठूनही आणि त्यांना चांगल्या पद्धतीने पैसे कमवायचे, हे एक वेळ विचार करेन मी. पण हे गव्हर्नमेंट कॉलेजांचं काय आता अतिच व्हायला लागलंय. कारण गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन घेतेवेळी काय विचार केलेला असतो, सरकारी कॉलेज आहे, चांगले प्लेसमेंट्स आहेत, फी कमी आहेत. आणि फी कमी होत्या पण काही वर्षांपूर्वी किरकोळ फी असायच्या, पण आज त्या फी प्रायव्हेट कॉलेजांपेक्षा जास्त झालेत. आणि नुसत्या फी नाही आहे, सरकारनं जी काय फी माफी करताय ते कुठं सरकार फी माफ करते, ट्युशन फी मध्ये. मग आता ही पळवाट काढले काय असा प्रश्न विचारतोय. बरेच विद्यार्थी म्हणतात सर ती फक्त फी माफी आता कागदावर राहिले, फी तर ढीगभर घ्यायला लागलेत. कुठल्या नावाखाली फी, डेव्हलपमेंट फी, परत एक्स्ट्रा नवीन फी आता ऍड केल्यात कुठल्या, नंतर परत पण देतो म्हणतात. काय हजार गोष्टी आहेत. सरकारी कॉलेजला आम्ही कशासाठी चाललोय, आमची परिस्थिती नव्हती किंवा चांगले खूप मार्क्स पाडलेत असे विद्यार्थी बरेच आहेत त्यात. काही विद्यार्थ्यांचं म्हणणंच होतं सर आम्हाला सरकारी कॉलेजशिवाय दुसरं परवडणारच नाही, कारण आमच्याकडे पैसे नाही आहेत तेवढे प्रायव्हेट कॉलेजांना. पण त्यांच्या पायाखालची जमीन हल्ली ज्यावेळी त्यांनी सरकारी कॉलेजांच्या फी बघितल्या. आणि फी माफी होणार का, ते म्हणतात होणार ना, ट्युशन फी माफ होणार आहे. बाकीच्या फी, आता मी तर काही गव्हर्नमेंट कॉलेजेस घेतले त्यांच्या फी दाखवतोय, प्रायव्हेट कॉलेजच्या फी गव्हर्नमेंट पेक्षा आता कमी झालेत. कारण सरकारनं दिलंय. सरकारनं घेतलेला जो मागच्या वर्षी निर्णय होता, मुलींना फ्री शिक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत आणि त्या फायदा पण होते. पण आता काही कॉलेजेस त्याचा फायदा घ्यायला लागलेत की ते उलट्या पद्धतीने वेगळ्या फी वाढवायला लागलेत, जिथं सरकार फी माफ नाही करत आहे. आता ह्याच्यावर काय होणार माहित नाही. आता हे सरकारी कॉलेजांच्या नावांसहित टाकतोय इथं मी, काही दिले तुम्ही जाऊन स्वतः चेक करा. आणि मी प्रायव्हेट कॉलेज पण आता ह्याचा फायदा घेताना दिसत आहेत. मागच्या वर्षी त्यांना कळालं की काय करू शकतात, ह्या वर्षी त्यांनी पण बरेच प्रायव्हेट कॉलेजांना फी वाढवले. आता प्रायव्हेट कॉलेजांचं डायरेक्ट तर काही नाही सांगू शकत, पण सरकारी कॉलेज आहेत, कुठल्या अपेक्षेने आपण ऍडमिशन घेतलेले असतात ते. आता आहे बघा, सीओईपी टेक्निकल युनिव्हर्सिटी, त्यांची फी आहे ना, थोडस इथं झूम करतो. आता इथं काय दिलंय, हे ओपन आहे, ओपन, SC ST VJNT, ही EWS, SEBC आणि इथं गर्ल्स वगैरे. थोडस झूम करतो, आपल्याला लगेच कळेल की फी किती दिली घेतले. 1,56,000 भरायचे फी माफी कन्सिडर करून. फी माफ आता हे काय ओपनच आहे म्हणणार, ठीक आहे. हे SC ST आपण ठीक आहे बाबा, इथं 10,000 रुपये आहे. बाकीच्या कास्टच्या बघा, 79,000, 1,17,000, 1,17,000, 80,000, 1,56,000, हे 79. अजून कहर म्हणजे JEE थ्रू आलेत ना, 1,79,000, 1,00,000 जवळपास 80,000 आहे. अहो भरायचे कुठनं. मग तुम्ही म्हणणार की आता फी माफीचा गेम कुठे खेळलाय बघा. तिथं ट्युशन फी सरकार देते ना, ट्युशन फी मध्ये त्यांनी किती आहे, 77,000 आहे ओपन साठी. VJNT ला ती माफ झाली, 38,000 वगैरे इथं बाकीच्यांना बसते. एक्स्ट्रा फीज, डेव्हलपमेंट फी ऑलमोस्ट 25,000, ऑदर फीज ऍड केली 45,000. म्हणजे सीओईपी मध्ये त्यांच्या ट्युशन फी पेक्षा बाकीच्या सगळ्या ढीगभर फी लावलेत. ह्या सगळ्या फी पे करायच्या आहेत मुलांनी. मग ट्युशन फी, आता मुलींची ट्युशन फी माफ केली पूर्ण, ठीक आहे. इथं लक्ष द्या, गर्ल्सचा कोटा इथं दिलाय, पण मुलींनी उरलेली फी भरायचीच आहे नाही. कुठून भरू, फी झाली ती 80,000 रुपये. मग गव्हर्नमेंट कॉलेजला गेल्यानंतर सरकारच्या फी माफ कन्सिडर करून पण एवढं व्हायला लागले. हे एक्स्ट्रा कोण विचारतच नाही की कशासाठी काय. ते म्हणतात आम्ही परत देणार आहे सरकारकडून आल्यानंतर. अहो आमच्याकडे आता नाही येत ना. मग सरळ उत्तर काही विद्यार्थ्यांना मिळाली, पैसे नाही तर येत आहे कशाला ऍडमिशनला. मी म्हणतोय त्यांना तुटूसपर्यंत हाणलं पाहिजे तिथंच. आता म्हणणार हे चुकीचं आहे बोलणं का, अहो आमच्याकडे परिस्थिती नाही आहे, आम्ही आलो, वेळ तरी द्या. पालक सहसा असा रडत मेसेज टाकतायत की सर आम्हाला कळालेलं की मुलींना आमच्या शिक्षण फ्री आहे, किरकोळ काहीतरी 15-20 भरायचे असतील.
आता ह्यावर काही लोक विचारतात माहिती का, हे पहिला बघता येत नाही का म्हणतात त्यांना. अहो पालक किंवा विद्यार्थ्यांना प्रत्येक कॉलेजची लिस्ट काढून फी बघू शकतील एवढं आहे का? शक्य नाही आहे. हे कॉलेजवाल्यांचं काम आहे, दिवसभर तिथं बसतात म्हणून त्यांना फी माहिती आहे. आता मी ह्या साईटवर असतो म्हणून मला थोडंफार माहिती आहे. प्रत्येक पालकाला प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती असू शकतं का? प्रत्येक पालकाला इंटरनेट वापरायला येतं का? हे कॉलेजच्या वेबसाईट कडून तिथं फी बघता येते का? नाहीये ना. मग त्यांना काही गेल्यानंतर मुदत तरी द्यावी ऍटलीस्ट. बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट कॉलेज तर सरळ सांगायला लागलेत की काय फी भरा नाही तर यायचं नाही. आत मी क्लिअर सांगतो की तिथं कन्सेशन असतं, रिक्वेस्ट करा, काय करायचं ते करा. जी उद्धट उत्तरं देत आहेत रेकॉर्डिंग करा, तुम्हाला काय वाटतंय ते करा. का माहितीये, वाटतंय ते करा म्हणजे आता काय पर्याय नाही ना. जर तुम्ही घेतलं नाही तर उद्याचा लास्ट एक दिवस राहतोय सेकंड राऊंडचा, त्यामुळे हे खूप मोठा प्रॉब्लेम. दुसरं कॉलेज बघा कुठलं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज कराड. हे यांनी भाऊंनी तर कहरच केलाय. ह्यांची ट्युशन फी किती आहे बघा, 15,000, 15,000 रुपये ट्युशन फी होती. ठीक आहे. मग ओपनवाल्यांना सगळी भरायला लागते. ईबीए मुलं असतील, ईडब्ल्यूएस एससीबीसी त्यांना 7,500 म्हणजे 50%. मुलींचा कोटा फ्री. टीएफडब्ल्यूसी तिथं 0 असतंय. इथं फिमेल आहेत बघा, फिमेल 0, इथं फिमेल टू बी रिसिव्ड फ्रॉम. म्हणजे जी काय ट्युशन फी 15,000 आहे गव्हर्नमेंट देणार आहे. बाकीच्या फी बघा किती आता किती आहेत, 39,850 म्हणजे 40,000 डेव्हलपमेंट फी. आवड ट्युशन फीच्या ऑलमोस्ट 3 पट केला तुम्ही. ऑदर फी 26,000. हे काय खाली कंडिशन्स टाकलेत बघा, आम्ही तुम्हाला परत देऊ, हे देऊ, ते देऊ. अहो कधी देणार काय ना आम्हाला कुठं माहिती आहे. एक तर फ्री आहे म्हणून. ह्यांची फी किती झाली, 85,000 रुपीज. ओपनचे 15,000. चला आम्ही कास्ट मध्ये होतो, 78,000 रुपीज. मुलींसाठी फिमेल आहेत बघा 68, जवळपास 69,000 रुपीज. म्हणजे हे फी भरायची आहे. ही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहे. फी सोडून हजार वेगवेगळ्या फी लागलेत. वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली, ह्यांची फी चेक करूया. ह्यांची पण ट्युशन फी 15,000 आहे, 15,000 रुपये आहे. पण ऍक्च्युली ती 15,000 माफ करून किंवा 7,500 रुपये माफ करून त्यांनी पण किती केली फी चेक करू, 86,000 रुपीज. हे एससी एसटी सोडा, बाकी त्यांची 70,000, 78. हे इकडं दुसऱ्या कॉलेज. मग ह्या फीज लागलेत, ह्या गव्हर्नमेंट कॉलेजांच्या आहेत. आणि मी फिक्स सांगतो पुढच्या वर्षी ऑदर फी प्रायव्हेट कॉलेज पण ढीगभर वाढवतात की नाही बघा, वाढतातच. कारण का गव्हर्नमेंट जे करायला लागले तिथं चालले म्हणून आम्ही पण ती पण काहीतरी करतो, पळवाटा शोधणार आणि ती पण करणार, डेव्हलपमेंट फी वाढवणार ती पण. आता ह्याच्यावर काय करणार काय माहित नाही. थोडस आता तुम्ही म्हणायचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे त्या कॉलेज हे कुणी वाढवलं, ऑब्व्हियसली कुणी वाढवलं, काय वाढवलं आता ते कॉलेजवाल्यांना माहिती आहे, सगळ्या लोकांना पण माहिती आहे काय झालेलं आहे. पण ऍटलीस्ट याच्यावर विचार व्हायला पाहिजे. काही चांगले प्रामाणिक गरीब विद्यार्थी जे काय असतात त्यांना परवडत नाही, दिवस रात्र अभ्यास फक्त या कॉलेजांसाठी केलेले असतात बरेच विद्यार्थी. का, जर आम्हाला सरकारी कॉलेज मिळालं तर फी कमी होईल हे त्यांच्या पहिल्यापासून डोक्यात असतं. असं नाहीये की बाकीचे नाही, पण काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सरकारी म्हणजे स्वस्त असणार, कमी पैशात होईल. पण हे बघा आता इथं प्रायव्हेट कॉलेजांची फी यांच्यापेक्षा कमी झाली. काही प्रायव्हेट कॉलेज पण मी काढलेत, मी चेक केलं डेव्हलपमेंट फी. काही कॉलेजांना 5,000, 10,000, 15,000, 20,000 डेव्हलपमेंट फी आहे. पण तो पुण्यात आता डेव्हलपमेंट फीचा नंबर वाढायला लागलाय. कारण पुणेवाले सगळ्यात फास्ट असतात फी वाढवायला महाराष्ट्रात. कारण का मॅक्सिमम नंबर ऑफ कॉलेजेस कुठं असतील, पुण्यात आहेत, आणि सगळे विद्यार्थी पुण्यात येतात हे माहिती आहे. मग डेव्हलपमेंट फी पुण्यातल्या बऱ्याच कॉलेजना वाढली आणि पुढच्या वर्षीपासून 1-2 वर्षात बघा ही रॉकेट होणार आहे. का, सरकार ट्युशन फी माफ करते ना, ठीक आहे आपण पालकांकडे घेऊया की. कारण आतापर्यंत मागच्या वर्षीपर्यंत त्याच्या अगोदरच्या इयरना पालक पैसे देत होते. मग पालक आज काय म्हणतात, काहीतरी सरकारनं माफ केले ना, उरलेला भरूया की, काय फरक पडायला लागलाय. हे पालकांची मेंटॅलिटी आहे. मी विचारलं पालकांना की तुम्ही असं का करताय. सर काय काहीतरी भरायला लागणार की, फुकट थोडी शिक्षण होते. शिक्षण फुकट दिलेलं होतं आहे, पण ट्युशन फी माफ झालेली आहे. पण आता कॉलेजेस डेव्हलपमेंट फी आणि बाकीच्या फी मध्ये वाढ करायला लागली. आता बघू ह्याच्यावर काय होतंय, निर्णय काय होणार. आता तर हे तर काय भरायलाच लागणार आहे. आणि हे जो पण बाकीची लोक, तज्ञ शिक्षक लोक किंवा आमचे राजकीय लोकांकडून अपेक्षा आहेत की ह्याच्यामध्ये लक्ष देऊन थोडंसं कुठेतरी कंट्रोल करावं, जेणेकरून गरिबांचे आमचे विद्यार्थी शिकतील. ठीक आहे, थँक्यू.